आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासणातून समोर आलाय। मुंबई मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार असून महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अगदी चिंताजनक असल्याने ते पुढील 2 महिने सामाजिक जीवनापासून दूर राहणार असल्याने आदित्य ठाकरे यांनी संजय काका काळजी घे म्हणत पोस्ट केली आहे। मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आलेत, मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही अशी टीका साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे। राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। नोव्हेंबरमध्ये 6 मोठे बदल करण्यात आले असून बँक खात्यात फक्त एकाऐवजी 4 नॉमिनी व्यक्ती आता जोडता येऊ शकणार आहेत। तर हे नवीन नियम 1 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत। टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने पराभव पत्करलाय। हा भारताचा एका विकेट्सने झालेला दुसरा सर्वात मोठा पराभव असून 10 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित झाली आहे। भारत आणि अमेरिकेने काल 10 वर्षांच्या नवीन संरक्षण चौकटी करारावर स्वाक्षरी केली आहे। या करारामुळे पुढील 10 वर्षात त्यांचे सैन्य, संरक्षण उद्योग आणि तांत्रिक सहकार्य मजबूत होणार आहे। देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीच्या अधिकचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दर्शवलाय। तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने यंदा कडाड्याच्या थंडीचं आगमन उशिरा होणार आहे। मुंबईतील DRI ने मोठी कारवाई केली असून मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले। तर या प्रकरणी 5 जण अटकेत आहेत।